नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत जा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। यामध्ये बघा 47 पदांची या ठिकाणी वॅकन्सी निघलेल्या आहेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत। तर या आधीही बरंच या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट निघलेल्या आहेत, त्या सुद्धा मी चॅनलवरती टाकल्यात। तर याच्यामध्ये 47 पदांच्या वॅकन्सीत निघल्यात एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीकडून। यामध्ये बघा या ज्या जागा आहेत त्या महानगर नागपूर या ठिकाणच्या आहेत। याला कोणत्याही प्रकारची एक्झाम नाहीये, फक्त वॉक इन इंटरव्ह्यू आहे, म्हणजे कंत्राटी पदावरती आहे आणि याला फक्त थेट मुलाखत आहे। तर जे कोणी याच्याशी इलिजिबल होतील किंवा पात्र असतील ते या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकतात। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा। यामध्ये बघा आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्याकडून नाही का 15व्या वित्त आयोगाअंतर्गत या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाची ही पदे भरण्यात येत आहेत। तर याला वॉक इन इंटरव्ह्यू आहे, थेट मुलाखत आहे। MBBS उमेदवारांची दिनांक 15/5/2025 व BAMS उमेदवारांची 16/5/2025 या ठिकाणी रोजी घेण्यात येणार आहेत। तर डेट लक्षात ठेवा, इतर काही क्वालिफिकेशन लागते का नाही आपण तेही चेक करणार आहोत या ठिकाणी बघा खाली इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मूळ कागदपत्र व झेरॉक्ससह या ठिकाणी या स्थळावर उपस्थित राहायचंय। मुलाखतीचं स्थळ बघा आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका। नोंदणीची वेळ आहे तुमची सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत। खाली बघा तपशील दिलेले आहे त्यांनी, कोणत्या कोणत्या जागा आहेत। फुल टाइम मेडिकल ऑफिसरच्या सुद्धा आहेत या ठिकाणी। तर पदाचं नाव दिलेलं आहे, पदसंख्या, जातीचा प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, मानधन किती राहणार आणि वयोमर्यादा। यामध्ये बघा पहिलं जे पद आहे वैद्यकीय अधिकारी UHWC आहे। या ठिकाणी बघा ST साठी 6 पदे आहेत, VJA मध्ये 1 पद आहे, NTC मध्ये 2 पद आहेत, NTD साठी 2 पद आहेत, OBC साठी या ठिकाणी 9 पदे आहेत, SBC ला 2, SCBC ला 6, EWS ला 6, ओपन मध्ये 8। तर टोटल पदे जे आहेत ते या ठिकाणी 42 आहेत। आणि याच्यामध्ये बघा शैक्षणिक अर्हता आहे MBBS लागतंय, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी आवश्यक आहे, अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे, किंवा BAMS लागतंय, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य। या ठिकाणी बघा जर तुमचं MBBS झालं तर 60,000 रुपये प्रति महिना पगार राहणार आहे। BAMS असेल तर 40,000 प्लस 25,000 तुम्हाला ठराविक वेतन आणि 15,000 कामावर आधारित मोबदला देण्यात येणार आहे। यामध्ये MBBS जर झालेला असेल तर 69 वर्षापर्यंत तुम्ही याला फॉर्म भरू शकतात आणि या ठिकाणी 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय असतील तर या ठिकाणी भरू शकतात। सेकंड जे पद आहे या ठिकाणी बघा फुल टाइम मेडिकल ऑफिसरच आहे, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी UPHC। यामध्ये बघा VJA मध्ये 1 पद आहे, B ला 1 पद आहे, D ला 1 पद, OBC मध्ये 1 पद आणि SCBC ला 1, असे मिळून 5 पद आहेत। तर यासाठी MBBS लागतंय, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी आवश्यक आहे, अनुभव असल्यास प्राधान्य, 60,000 रुपये पगार राहणार आहे, 69 वर्षापर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकतात। यामध्ये बघा सदर पदांकरता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार असून उमेदवारांच्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे। तर शैक्षणिक अर्हता चेक होईल तुमची, तर त्याला 50 गुण दिले जातील आणि मुलाखत घेतली जाईल, तुमच्या प्रश्न उत्तरांवर तुम्हाला 50 गुण दिले जातील। यासाठी बघा काय विचारणार आहेत, कशावरती तुम्हाला प्रश्न, तर सब्जेक्ट बद्दल नॉलेज पाहिजे, तुमच्या रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज पाहिजे, लिडरशिपची क्वालिटी असली पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज आणि एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क फॉर एका वर्षासाठी, जेवढे एक्सपिरियन्स असेल तेवढा 2 मार्क तुम्हाला भेटणार आहेत, मॅक्सिमम तुम्हाला 10 मार्क असतील। अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्हाला खाजगी किंवा शासकीय अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तुमच्याकडे BAMS किंवा MBBS ची पदवी पाहिजे, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स मागितला असेल तर त्या ठिकाणी तो ग्राह्य घेतला जाईल। उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे। त्यानंतर बऱ्याच या ठिकाणी दिलेल्या आहेत, सोप्या या ठिकाणी अटी आणि शर्ती आहेत त्यांच्या। तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असले पाहिजेत तुमचे। उच्च शैक्षणिक अर्हता धारकास अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे। या ठिकाणी बघा या ठिकाणी दिलंय टीप अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्स याला द्यायचे आहे तुम्हाला त्या पत्त्यावरती नेऊन। खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गतचं या ठिकाणी तुम्हाला एक नमुना भेटून जाईल या ठिकाणी, किंवा www.nmcnagpur.gov.in या वेबसाईटवर सुद्धा भेटून जाईल। त्याची प्रिंट काढायची आहे तुम्हाला, काढून या ठिकाणी फोटो लावायचा आहे, नोंदणी क्रमांक लिहा, या ठिकाणी विषय टाका, कोणत्या पदासाठी भरताय, प्रवर्ग, पूर्ण नाव, जी माहिती मराठीमध्ये सर्व दिलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी भरायचं आहे। शैक्षणिक अर्हता भरायची आहे, इतर शैक्षणिक अर्हता भरायची आहे। त्यानंतर यासोबत अर्जासोबत खालील साक्षांकित प्रती जोडलेल्या आहेत ते सुद्धा द्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन पत्त्यावरती सबमिट करायचा आहे।
तर जे कोणी इलिजिबल असतील तर याला या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि याच्या अपडेटसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.